माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे समोर उपस्थित सर्व रामभक्तांना माझा सादर जय श्रीराम। आजच्या कार्यक्रमाचे 3 सुंदर योग जुळून आलेले आहेत। एक म्हणजे राम जन्माच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होत आहे, दुसरा म्हणजे गीत रामायणाला यंदा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत, तिसरा म्हणजे समूह स्वरात स्त्रियांनी गायलेले गीत रामायण, सखी गीत रामायण आणि आपण सर्वांना मोठ्या थाटामाटात सादर केलेले सीता स्वयंवर। त्यामुळेच रामनवमीची पूर्वसंध्या, गीत रामायणाची 70 वर्ष आणि सखी गीत रामायण अशा रामनवमीच्या त्रिवेणी संगमावर आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे। जाणकार विद्वान असं सांगतात की श्रीरामाच्या आयुष्यातून आपण खूप काही घेऊ शकतो। रामाची वेगवेगळी रूपे आहेत, धनुष्यधरी राम, मर्यादा पुरुषोत्तम राम, एकपतिव्रत राम, सहनशील व धैर्यशील राम, दयाळू राम, आदर्श पुत्र राम, आदर्श भाऊ राम, आदर्श पती राम, आदर्श व्यवस्थापक राम आणि आदर्श मित्र राम। आकाशाचा रंग ऋतूंप्रमाणे बदलत जातो, पण त्याचा मूळचा निळा रंग मात्र कायम तसाच राहतो। तसेच प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले, परंतु प्रत्येक प्रसंगात त्यांचा मूळचा सज्जनपणा मात्र कायम राहिला। अनेक यशस्वी दिग्गज माणसांनी आपल्या आयुष्यात हे रामतत्व आचरणात आणलं आहे असे मला वाटतं। मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते माननीय फडणवीस साहेब, त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा मला जाणवतं की देवेंद्रजींनी संयम, सज्जनपणा, सुसंस्कृतपणा आणि कर्तव्यनिष्ठ हे गुण प्रभू रामचंद्रांकडूनच घेतलेले आहेत। आपल्या संस्कृतीमध्ये गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। गुरु ह्या शब्दाची ओळख केली की लक्षात येतं की गु आणि रू म्हणजे काय, तर अज्ञानाचा अंधार दूर करून मनामध्ये ज्ञानाचा दिवा लावणारी व्यक्ती म्हणजे गुरु। गुरुला परमेश्वराच्या वरचं स्थान आपण दिलेलं आहे। प्रभुराम, श्रीकृष्ण अशा दैवी अवतारांना घडवणारा सुद्धा गुरुच असतो। गुरु शिष्य परंपरेची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। प्रभू श्रीराम, वशिष्ठ आणि विश्वामित्र ऋषी, श्रीकृष्ण आणि संदीपानी ऋषी, अर्जुन, द्रोणाचार्य, चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य, स्वामी विवेकानंद, रामपरमहंस यांच्यापासून ते थेट भारतरत्न लता मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर, भारतरत्न भीमसेन जोशी, सवाई गंधर्व, भारतरत्न सचिन तेंडुलकर, रमाकांत आचरेकर सर यांच्यापर्यंत गुरु शिष्यांच्या जोड्या आपण पाहिलेल्या आहेत। वर उल्लेख केलेल्या शिष्यांइतका मी गुणी नक्कीच नाही, परंतु मी भाग्यवान आहे
की मला देवेंद्रजींसारखा गुरु लाभलेला आहे। माझ्या आजवरच्या वाटचालीमध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांनी मला दिलेल्या संधीचा खूप मोलाचा वाटा आहे, हेही मी नम्रपणे सांगू इच्छितो। फडणवीस साहेब, मी आपल्या मार्गदर्शनाखाली असेच दर्जेदार सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करत राहीन आणि त्यासाठी साहेब तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील हा मला ठाम विश्वास आहे। या प्रसंगी गुरुची माहिती सांगणारा एक श्लोक मला आठवतो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। एवढे बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंकर, जय श्रीराम। हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। सखी गीत रामायण या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय खासदार निदाभाई कुलकर्णी, आमचे सहकारी आमदार भीमराव अण्णा पाटील, हेमंतजी रासने, त्याचप्रमाणे सर्वच आमचे या ठिकाणी मान्यवर पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते ग्रॅव्हिटी ग्रुपचे डॉक्टर मेहर कुलकर्णी, मंचावरील सर्व कलावंत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की रामनवमीच्या पूर्वसंध्येला अतिशय सुंदर असा हा गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि विशेषतः सखी गीत रामायण असं याचं स्वरूप करण्यात आलेलं आहे। आणि आताच आपण श्रीराम सीतेचं स्वयंवर देखील या ठिकाणी अनुभवलं। आपल्याला कल्पना आहे की गदिमांनी आणि बाबूजींनी 7 दशकांपूर्वी या गीत रामायणाची सुरुवात केली आणि अक्षरशः हे गीत रामायण अजरामर झालं। गदिमांना तर या गीत रामायणामुळे आधुनिक वाल्मिकींची उपमा मिळाली आणि बाबूजींनी त्याला अशा प्रकारे आपल्या पुढे आणलं की आजही जेव्हा आपण गीत रामायण ऐकतो त्यावेळी रामायणातले सर्व प्रसंग हे आपल्या समोर पूर्णपणे जिवंत होतात। याच्यामध्ये जीवनातले सर्व प्रकारचे रस, सर्व प्रकारच्या संवेदना हे आपल्याला अनुभवायला मिळतात। याच्यामध्ये आनंदही आहे, याच्यामध्ये दुःखही आहे, याच्यामध्ये हास्यही आहे, याच्यामध्ये अश्रू पण आहेत आणि एक प्रकारे जी काही रामायणातल्या विविध भावना आहेत त्या सर्व भावनांची अनुभूती गीत रामायणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळते। आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो। आपण आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व मानतो। याचं कारण जीवनातले मूल्य काय असले पाहिजे हे आपल्याला जर कोणी शिकवलं असेल तर ते प्रभू श्रीरामांनी शिकवलं। ज्यावेळी वनवासाला जायला सांगितलं, एकही मिनिटाचा विचार न करता वनवासाला ते गेले। ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी लढले। राज्यकारभार चालवत असताना ज्या मूल्यांची स्थापना करण्याची आवश्यकता होती ती मूल्य त्यांनी स्थापित करून दाखवली। पण यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रभू श्रीरामांनी, आपण सगळे त्यांना ईश्वराचं स्वरूप मानतो, पण ते ईश्वर होते तर कदाचित आपल्या ईश्वरीय शक्तीने ते रावणाचा निपात करू शकले असते, रावणाला पराभूत आणि पराजित करू शकले असते।
कारण त्या काळामध्ये रावणाची असुरी शक्ती ही विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती मानली गेली. पण प्रभू श्रीरामांनी आपल्या ईश्वरीय शक्तीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला दिसत नाही, तर समाजातल्या सामान्य लोकांना एकत्रित करून नर वानर पशु पक्षी सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांचं पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातून रावणाचा निपात घडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रभू श्रीरामांनी आपल्याला हे सांगितलं की असुरी शक्ती कितीही मोठी असली तरीही ज्यावेळी सज्जन शक्ती एकत्रित येते आणि सत्याच्या बाजूने ती उभी राहते, त्यावेळी सामान्य लोकही असामान्य काम करतात आणि या असुरी शक्तीचा निपात करू शकतात. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाला प्रभू श्रीरामांनी हाच संदेश दिला आहे की असुरी शक्तीच्या विरुद्ध लढण्याकरता केवळ शक्तीची आवश्यकता नाहीये, तर सत्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच जी उच्च जीवन मूल्य आपल्याला प्रभू श्रीरामांनी दिली, त्या उच्च जीवन मूल्यांवर जगण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्याचंच भान आपल्याला राहावं याकरता खरं म्हणजे गीत रामायणाची अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. मी मंचावरच्या सर्व आमच्या कलावंतांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुरेल सुंदर अशा पद्धतीनं गीत रामायण आपण सादर करता आहात. वाद्यवृंद अतिशय सुंदर त्याला साथ देतो आहे आणि त्यासोबत आता स्वयंवराचा जो प्रसंग आपल्या पुढे सादर झाला त्या सर्व आमच्या कलावंतांनी अतिशय भावपूर्ण अशा प्रकारे हा प्रसंग आपल्या समोर सादर केला. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः या ठिकाणी डॉक्टर मिहिर कुलकर्णी ज्यांनी ही संकल्पना मांडली, याचं आयोजन केलं आणि इतका सुंदर आणि सुरेख अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या पुढे आणला, त्याबद्दल डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारे चांगले कार्यक्रम हे त्यांच्या ग्रॅव्हिटी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांपुढे येत राहावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं आणि मला देखील या सुंदर अशा गायनाची अनुभूती घेण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. या वर्षीच्या रामनवमीच्या या पावन अवसरावरती माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक सर्वात आदर्श नेते हे आहेत, हे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासारखा योग्य माणूस या वेळेसाठी आम्हाला वेळ त्यांनी दिली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सखी गीत रामायण आणि सीता स्वयंवर या भव्य प्रस्तुतीमधून प्रभू श्रीरामांच्या चरित्राचे कोणते पैलू लोकांपर्यंत पोहोचणार? प्रभू श्रीराम हे कायमच त्यांच्या आदर्श स्वभावासाठी, सज्जनतेसाठी ओळखले जातात. आज या रामनवमीच्या एवढ्या सुंदर पूर्वसंध्येला आज जवळपास 80 बायका सखी गीत रामायण प्रस्तुत करत आहेत. त्याच्यामुळे आज गदी माडगुळकरांच्या व बाबूजींच्या गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामुळे रामनवमीची पूर्वसंध्या, गीत रामायणाचे 70 वर्ष आणि 80 बायका ज्या एकत्र परफॉर्म करतायत, तर हा एक खूप सुंदर त्रिवेणी योग इथे जुळून आलेला आहे. तुमची ग्रॅव्हिटी संस्था आणि हा कार्यक्रम यांचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे? मी स्वतः शंकर महाराज मठचा पुण्याचा अध्यक्ष आहे, लोक सर्व ठिकाणी अध्यक्ष आहे व मी माझं एक गाव बळेगाव दत्तक घेतलेलं आहे, जे तालुका वैजापूरमध्ये आहे. तर तिकडे पण आम्ही बरीच मंदिरं बांधलेली आहेत व त्या गावाचं पण उद्घाटन जे आम्ही दत्तक घेतलं 2020 मध्ये, ते माननीय श्री फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानेच झालेलं होतं. त्याच्यामुळे आध्यात्मिकता आणि माझा एक मूळ स्वभाव आहे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे. आणि प्रेक्षकांना एक संदेश द्या, जसं प्रभू रामचंद्रांचं चरित्र होतं, मर्यादा करू शकतो, त्याचे स्वभाव म्हणून आज आपण कसे आचरणात आणले पाहिजे. या कार्यक्रमामधून मी कुलकर्णी, ग्रॅव्हिटी संस्था आणि रामनवमीचे अंश असं 5 क्लब करा. आज प्रभू श्री रामांचं जे चरित्र आहे
आणि जे त्यांची तत्वनिष्ठता आणि जो त्यांचा एक स्वभाव आहे तो प्रत्येक युवकांनी आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या आज जनतेने आत्मसात केला पाहिजे आणि आपण कसं त्यांच्या प्रकारे वागू ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतःच एक एवढा मोठा आदर्श आहेत महाराष्ट्रासाठी की त्यांच्या म्हणजे रामनवमीच्या या पावन अवसरावरती